मुद्दा विक्रम काळेजींनी उपस्थित केला जो सुटला, त्यांचं म्हणणं आहे की जॉईंट डायरेक्टर लेवलला एनओसी द्यावी. जॉईंट डायरेक्टर लेवलला ती एनओसी देण्याची पद्धत काही वर्षांपूर्वी म्हणजे 20 वर्षापूर्वी बंद झालेली आहे. ती त्या ठिकाणी होणारे जे गैरव्यवहार आहेत त्यातून बंद झाली. आत्ताही महाराष्ट्रामध्ये नागपूरला शाळेतल्या भरतीमध्ये विना अनुदानितचे हळूच अनुदानित टाकले गेले असं एक मोठं स्कॅन्डल सापडलं आणि ते जॉईंट डायरेक्टर लेवलला झालं. त्यातले अनेक जण जेलमध्ये आहेत. आता नव्याने आम्हाला शाळेमधलं सापडल्यानंतर आम्ही महाविद्यालयाचा जो अभ्यास केला तर आम्हाला महाविद्यालयातली काही सापडलं की जी जॉईंट डायरेक्टर लेवलला त्यांनी विना अनुदानितपणे अनुदानित टाकले. त्या सगळ्यांना आम्ही त्यांचे पगार थांबवले आहेत. त्या जॉईंट डायरेक्टर कारवाई केली आहेत आणि त्यामुळे ही काही फार लेंदी प्रोसिजर नाही आहे. त्यामुळे रोस्टर पूर्ण करून घ्यायचं, जॉईंट डायरेक्टरकडे पाठवतो आणि सगळं ऑनलाईन आहे सध्या. हे जे तुम्हाला वाटतं की भरपूर काय सगळं ऑनलाईन झालं, काही मंत्रालय यायला लागत नाही. मंत्रालय यानं बंद केलेलं आहे. यांनी जो आजगावकरांनी मुद्दा उपस्थित केला त्याच्यामध्ये अतिशय 3-4 महिने खूप मेहनत घेऊन कॉलेजची विद्यार्थी संख्या किती आहे कॉलेजेस माहितीच देत नाहीत. त्यांना माहितीच नाही काय, कुठलंही कॉम्प्युटराईज चाललेलं नाही. मग माहिती देत नाहीत, अंदाजे देतात. माहिती दिल्यानंतर कुठले सब्जेक्ट सुरू आहेत, कितल्या सब्जेक्टला जास्त विद्यार्थी आहेत, कारण विद्यार्थी संख्येप्रमाणेच पदं मिळणार. अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने पदांचं वाटप झालेलं आहे. एक पदही शिल्लक नाही मंत्रालयामध्ये. तरीही ज्यांनी आपल्याला दुरुस्त्या हव्यात म्हटल्या आहेत त्याच्या दुरुस्त्या करतो. चंद्रकांत रघुवंशी हो दुरुस्त नाही ते दुरुस्त्या सुद्धा का त्यांनी वेळेत विद्यार्थी संख्या किती बाबा, मराठीला आमच्याकडे 32 विद्यार्थी आहेत, मग 20 विद्यार्थ्यांना एक प्राध्यापक, असं जवळजवळ 3-4 महिने प्रक्रिया चालली. तरीही करेक्शन ज्यांनी करेक्शन मागितलं आहे त्यांच्या करेक्शन करून देतो. फिजिकल एज्युकेशन, शारीरिक शिक्षण आणि ग्रंथालय या विषयाला अजूनही अर्थ खात्याने मान्यता दिली नाही. ती मान्यता मिळाल्यानंतर बसून घ्या जरा जागेवर.